राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यात पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते अशी मोठी रक्कम आता येणार आहे। होय, तुम्हाला सर्वात मोठा दिलासा देण्याचं काम सरकार करणार आहे। बघा, आता हे सर्व हप्ते एकत्रच भेटणार की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये भेटणार ते तर तुम्हाला समजणारच आहे। बघा, तुमच्यासाठी सरकारची खास योजना म्हणजेच की पीएम किसान महासन्मान निधी योजना याचे 2,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2 हप्त्यांचे 2-2 हजार रुपये म्हणजेच की 4,000 रुपये झाले शेतकरी बांधवांनो नमो शेतकरीचे। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे झाले 2,000 रुपये। टोटल 3 योजनांची 6,000 रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून सरकार आता पूर्णपणे देणार आहे। यामुळे आता एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळाला असून सर्व शेतकरी बांधव आता चांगल्या प्रकारे खुश झालेले आहेत। यामुळे आता शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असून शेतकरी बांधवांना दिलासा देणारी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे असं पण आपण डायरेक्ट म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, आता आलेल्या माहितीनुसार ही पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी झाली असून आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यात पूर्ण पैसे येणार आहे डीबीटीच्या माध्यमातून। डीबीटी बटन म्हणजे दाबताच 30 मिनिटाच्या आत शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा झालेले दिसतील। ज्या शेतकरी बांधवांना लवकर पैसे येणार नाहीत त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर काही कामे पूर्ण करायची आहेत, मग लवकर पैसे येतील। मग चला आता नेमकी ही सरकार पैसे लवकर वाटप करत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर दिलासा मिळणार, त्याचबरोबर आज कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार, उद्या कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, सर्व काय अपडेट आपण बघणार आहोत। आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनांविषयी शेतीविषयी सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती माहिती मिळत असते। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। बघा, या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी स्पष्टपणे राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे। शेतकरी बांधवांसाठी चांगला निर्णय झाल्याने शेतकरी बांधव चांगलेच खुश आहेत। बघा, आता सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। राज्याचे कृषी मंत्री यांनी मागच्या वेळेसच अपडेट दिली होती, नमोचा पण हप्ता लवकर येईल। त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी मोठी बातमी दिलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यासाठी पैसे मंजूर केल्याचं त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे। कोट्यावधी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे देण्याचं काम आता केंद्र सरकार करणार आहे। म्हणजेच लाखो नाही तर 1 कोटी म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे हे पूर्णपणे जमा होणार असून पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता हा आता पूर्णपणे वाटप सुरू होत आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपये 8व्या हप्त्याचे आणि यानंतर लगेच 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे टोटल 6,000 रुपये लगेच 3 टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। बघा, हे 6,000 रुपये पूर्णपणे वाटप आता केले जाणार आहेत। सर्वात मोठी घोषणा आता शेतकरी बांधवांसाठी मांडली जात आहे। यामुळे आता शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत। बघा, आता हे नेमकी 6,000 रुपये किती वाजता येणार, टायमिंग काय आहे, दुपारी येणार की रात्री येणार, कधी नेमके आणि कोणत्या शेतकरी बांधवांना यावेळेस हप्ता भेटणार नाही ते देखील तुम्हाला सांगतो, कारण की आता सरकारने नवीन नियम आता लावलेले आहेत। बघा, ही 2 कामे जर का तुम्ही केली नाहीत तुमच्या बँक खात्यात पीएम किसानचे पण पैसे येणार नाहीत आणि नमो शेतकरी योजनेचे पण पैसे येणार नाहीत। यावेळेस सरकारचा नवीन नियम आहे, त्यामुळे तुम्हाला ही 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत। कारण की ही 2 कामे का तुम्ही केली नाही तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा योजनांचा दिला जाणार नाही। त्याकरिता तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी ही 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत। जर तुम्हाला नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या सर्व योजनांचे 6,000 रुपये पाहिजे असतील, जर ही तुम्ही 2 कामे केली तरच तुम्हाला पैसे जमा केली जाणार आहे। त्याकरिता तुम्हाला ही 2 कामे करायची आहेत, तरच तुमच्या बँक खात्यावरती 6,000 रुपयांची मोठी रक्कम जमा होईल, अन्यथा तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। त्याकरिता तुम्हाला ही 2 कामे पूर्ण करायची आहेत आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। तर चला आता पाहूयात तुम्हाला नेमकी कोणती कामे करावी लागतील, किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील, किती तासामध्ये हप्ता येणार आहे ते पण सांगतो, कारण की काही तासातच लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत।
तर चला आता ती माहिती तुम्हाला सविस्तरपणे पूर्णपणे दाखवतो। बघा आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार काय सांगण्यामध्ये आलेलं आहे। बघा पीएम किसान नमो शेतकरी योजना आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट होणार पूर्णपणे पैसे जमा, ते पण शेतकरी बांधवांना 1 हप्त्याचे नाही, 2 हप्त्याचे नाही तर 3 हप्त्यांचे 3 टप्प्यात मिळणार। ही एक आतापर्यंतची आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करायला खूपच म्हणजे की उशीर झाला होता। त्यामुळे मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यास उशीर झाल्यामुळे मग सरकारला जे आहे ते जास्त हप्ते तर द्यायचेच होते, पण ते नेमके कसे एकखटी द्यावा की कसे द्यावा हे लवकर सरकारला कळालं नाही। मग शेवटी एक निर्णय झाला, डायरेक्ट 2 हप्ते एकोपाठ दिले तर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये जमा होतील। म्हणजेच की जे शेतकरी बांधव नाराज झाले होते का तर त्यांना नमो आणि पीएमच्या हप्त्याचे म्हणजेच की पैसे उशिरा झाला होता वाटप करण्यासाठी त्याकरिता, त्यामुळे आता सरकारने असा निर्णय घेतला, नमोचा 8वा हप्ता वाटप करायला फारच उशीर झाला होता, त्यामुळे आता नमोचे 2 हप्ते एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती देऊन शेतकरी बांधवांना आनंद करण्याचं म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे। आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये असा मिळणार आहे। म्हणजेच की एकत्रितपणे 6000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत, आज 13 मार्च रोजी नेमके कोणत्या शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, आता ते पाहूया आपण सविस्तरपणे। त्याचबरोबर आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। जर का तुमचं या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुम्हाला डायरेक्टपणे सर्वपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे आता जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का तुमचा जिल्हा या यादीमध्ये आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्याचबरोबर आपण लास्टला पाहणार आहोत की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कोणती 2 कामे करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेले आहेत, ते जर का तुम्ही कामे पूर्ण केली नाही तर तुम्हाला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला ते 2 कामे सुद्धा अतिशय आवश्यक आहेत। ते 2 कामे तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत। ते 2 कामे आपण लास्टला पाहणारच आहोत। त्यापूर्वी आपण नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आज म्हणजेच की पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे ते पाहूया। तर आता नंबर 1 वरती जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण एकत्रपणे 3 योजनांचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यामुळे कोल्हापूर मधील असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर बीड मधील आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। बीड मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर अमरावती मधील शेतकरी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे म्हणजेच की 3 योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील असा प्रश्न असेल की नमो 8वा हप्ता मिळणार, नमो 9वा हप्ता नक्की मिळणार आहे का? तर हा शेतकरी बांधवांनो नक्कीपणे तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहे। त्याचबरोबर पीएमचा 22वा हप्ता देखील मिळणार आहे। त्यामुळे आता अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला देखील एकत्रपणे हप्ता लवकरात लवकर जमा केला जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल तरी देखील आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर हिंगोली मधील शेतकरी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे हप्ताचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर गोंदिया मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्याचबरोबर तुम्हाला 2 कामे करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेले आहेत, ते म्हणजे की बँक खात्याशी आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे। त्याचबरोबर ई-केवायसी ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण करावी। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।